मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा सुगीचा उत्सव साजरा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आता इथे होणार आहे एका राजकीय नेत्याच्या प्रचार गीताचं रेकॉर्डिंग। चला बघूया त्याला हास्याचं बहुमत मिळतंय का तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या जत्रेच्या अतरंगी कलाकारांना। अण्णा 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 गाणं एकदम कमाल झालेलं आहे। प्रचार गीत म्हणजे तुफान झालेलं आहे, काय विचारूच नका, एवढं भारी झालेलं आहे तुफान। तुफान वा 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 त्या मागच्या गाण्यावरती अण्णा 2 टर्म निवडून आली होती, आता बी तसाच दणका झाला पाहिजे। या गाण्यावर पुढचे 5 टर्म निवडून येणार। वा 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 होऊन जाऊ दे की मग। ऐकवतो ऐकवा ऐकवा। वा 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 मस्त, छान छान, गाणं चांगलं झालं। नाही, आणि कसं आहे, अजून मी ह्यांचा कोरस आहे ना, आता या दोघी आता कोरस गाणार, तर कोरसनी पण अप होईल, आणि मग काय नाशिक डोल तर आहेच अच्छा. अप करायला एकदम तुफान। हे आता हा मिक्स करणार अजून, हे अजून बेसिक लेवल। वा वा. छान छान. काय बरोबर, कसं झालंय गाणं? काय मजा नाही अण्णा, नाहीच का मजा कर? अहो पक्षाचं चिन्हच नाही आलं गाण्यामध्ये। काय चिन्ह आहे आपलं? चवळी. मग अण्णांची आपलं अण्णांची चवळी गाण्यात आली पाहिजे की नाही सांगा मला। कळणार कसं लोकांनी, बटन कुठलं दाबायचं? अण्णांची चवळी पाहिजे गाण्यात, आम्हाला माहिती नाही। त्याचं टेन्शन हा, ते तसं नाही चालणार। नाही, त्याचं टेन्शन आहे अण्णा। गाण्याच्या एंडला मी व्हॉइस ओव्हर टाकणार आहे की अण्णांची निशाणी आहे चवळी, गावातल्या कर्तृत्ववान नेता अण्णा साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करा, विसरू नका चवळीचं बटन दाबा। अख्खा व्हॉइस ओव्हर मी प्रसाद ओकांच्या आवाज रेकॉर्ड करणार आहे, त्यांच्या आवाजात। आणि पहिलं जे वाक्य आहे, अण्णांची निशाणी आहे चवळी, हे सई तामणकरांच्या। रेडी आहेत दोघं रेडी आहेत, काही नाही। अहो पण ते प्रसाद ओक सई तामणकर लाख म्हणतील हो, पण अण्णांची चवळी कुठं आहे? मग ती गाण्यात पाहिजे की नाही? तर नाही, बरोबर आहे, हे ती गाण्यात चवळी पाहिजे. गाण्यात पाहिजे। आणि अण्णांनी गावात कामं किती केली आहेत, गावातल्या बायकांना लय लळ आहे अण्णांचा। नाही म्हणजे महिलांसाठी बचत गट सुरू केला नाही का अण्णांनी? इतकंच काय, गटारावर झाकणं लावली, गावात संडास काढले, हे सगळं टाका न तुम्ही गाणी। टाका गाणे टाका, सगळं आलं पाहिजे। बांधले 6 महिने, चला जाऊ, तू तुम्हाला येतं का? नाही, अंडास माहिती आहेत मला कसे असतात। काय त्याला दारं नाही लावलीत ना, पण संडास 1 नंबर, 1 नंबर बांधले। हे काय दारांचा काय विषय नाही, नाही. दारांचं काय नसते, गावाकडची माणसं आहे हो, त्यांना काय उघड्यावर जायचं होय? हे दरवाजाचं टेंडर आहे ना, ते भरलंय, तर टेंडर पास झालं की सगळं दरवाजा लावून घेणार का? काय टेंडर कधीच पास झालाय, दरवाजारी मिस्त्री सगळे आलेले। तुमचा नवीन बंगला आहे ना, तिकडे तुम्ही ना घेऊन गेलात पचकर ना। सांगायचं नाही, कसं आहे अण्णा, ते ना संडास वगैरे गाण्यात ते जरा घाण वाटतो। गटार आणि संडास गाण्यात कसे शब्द पाहिजेत, म्हणजे असं धडाडीचा किंवा गौरवशील, कर्तृत्ववान असे शब्द पाहिजेत। नाही हो, नाही ते धाडधूडदार नाही हो। धडाडीचा नाही तेच ते काय, ते तेवढा जर आमच्या पब्लिकला काढला असता तर नेतृत्व बदलला नसता। कपाड फोडीन. ऐका ना अण्णा नको ना, हे संडास बिंडास गटारा बिटारा नको ना, खरं सांगतो। टाका ना तुम्ही। अहो नाही चांगलं वाटणार ते, दादा ताई नाही चांगलं वाटणार, नको। ऐका पेटीवाला तसं नाही, म्हणजे मजा नाही त्याच्याशिवाय। ऐका, आता मी इथे बसून संडास आणि गटारावर मी यमक शोधत बसू का, मला सांगा। यमकं वगैरे तुम्हाला पाहिजे? यमकं पाहिजे ते मी तुम्हाला सगळं जुळवून देतो ना। म्हणजे बघा, गाणं आपल्याला असं काहीतरी करता येईल, बांधले अण्णांनी संडास, त्याच्यामुळे पळून गेली डास, म्हणून लावले गटाराला झाकणं, मग लावली मोठमोठी लाईटी,
अंडाराची झाली टायटी. एक नंबर ही घेऊन टाका. घ्या घ्या हे घ्या, 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 घ्या. घ्या, भारी आहे. तुला का घोषणा त्याला पुढे पाहिजे. नंतर पलटायचा नाही मग. नाही नाही घेतला तुला ही बेस्ट आहे. ही घ्या संडास झाकणं बिकणं आणि लाईटी लाईटी. ऐका ना भारी अण्णा अण्णा मी ना ग्रामपंचायतीची कामं करत नाही हा काय पक्षाच्या मोठ्या साहेबांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलोय नाही तर लोकसभा आणि विधानसभा एवढंच करतो मी. मला तुम्ही खरंच टायटी लाईटी मी आता इथे होईल होते करून घे सगळं काय आहे ते बघू आपण हा? करा ना मी काय बोलतो अबा गाणं बिणं ना कोण ऐकत नाही. फक्त आमची पोरं आहेत ना बीट 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 फक्त वाजली की डायरेक्ट चालू डुप्पाक्क 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 रंबांगम पक्करम रंबांगम पक्करम रंबांगम. थांबा ना अहो थांबा ना जरा त्यांना थांबवा ना. हा, थांबू हा. करतो चेतना हो सर येस सर. ते काय टेन्शन. ते जे आता सांगीन ते लिहून घे. नवीन रचणार आहे आता काय बघू. चाल सेम राहील शब्द इकडचे तिकडे होतील. जर मीटर मध्ये नसेल तर काहीतरी आपण करू. मी लिहून तुला घे- गायचंय हे लक्षात ठेव जरा. हो सर. एक काय बोलत काय ते गायचं आहे काय म्हणालात ते ना आता ते नवीन लिहिणार तर कोणाला तरी गावं लागेल ना तर ह्या गातील. हा, चांगल्या गायिका आहेत. खूपच चांगली गायिका आहे. अजय अतुलच्या कॉन्सर्ट्स मध्ये गातात त्या. ती कोरस गाते त्यांच्या कॉन्सर्ट मध्ये. मग त्यात काय आमची आरोही पण गाते कोरस मध्ये. पण ही गाते ती पण गाते. ही खरंच गाते. ती पण खरंच गाते. काय म्हणणं आहे तुझं. आमची आरोही गाते ना ते लक्षात राहतं. पेरात साखर भरला. ट्राय करा. इकडे बसून ती तुझी साखर भर ना बाबा. अण्णा प्लीज मला आता विचार करू द्या. 5 मिनिटं द्या आपण करूया. हा गायचं लक्षात ठेव हो, आणि सर. तसं लिहून घे. मी पण लिहिते ते सर. काय ते गाणार काय म्हणालात ते अहो आता नवीन गाणं करणाऱ्यांना ते गावं लागणार की नाही तर कोण ही गाईल ते गाणं आपण ते रेकॉर्ड करू का. काळजी करू नका सुचू द्या आधी. नाही आम्ही आमची गायिका आणले का नाही तुम्ही तुमची गायिका हो, आहे हो, हो. कोण. ठीक आहे नम्रता ह्या कोण आहेत. मिवणी आहे अण्णांची. अण्णांची कोण आहे. मिवणी त्या गातात. या गात्यात म्हणजे काय गात्यात वय याड लागते. फक्त कसं आहे जरा परिचय नाही ते ना कोणाच्या. एक मला जरा झलक द्या ना प्लीज. सॉरी. ला 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 बस 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 बस. जबरट. अण्णा नाही चांगले आहे. अहो चांगलंच आहे ना चांगले बरं आहे. चांगलं, ठीक आहे. आपण कोरस मध्ये वापरूया का त्यांना फक्त. नाही कोरस मध्ये नाही गाणार तीच बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आधी सुचू द्या. आधी सुचू द्या काय काय? काय बापरे बापरे. लक्षात ठेव. लिहितो पटपट लिहून मी टाक. लिहिते, हा, सर. चल ती सगळं टाका ती संडास डास बीस सगळं. थांबा ना. हा हा चवळी हा हा चवळी हा. ग्राम समृद्धीसाठी बांधले संडास. ग्राम समृद्धीसाठी बांधले संडास. गटारावर झाकण पळून गेले डास. अण्णांनी लावले लाईट अंधाराची झाली टाईट. आता फक्त अण्णांची चवळी घाला. निशाणी आहे ना ती आपली ती अण्णांनी लावले लाईट काय अंधाराची झाली टाईट. झाली टाईट. विरोधकांची झाली पिवळी. विरोधकांची झाली पिवळी. अण्णांची निशाणी आहे चवळी. ऐका ना थांबा ना. वारी वारी अण्णांची निशाणी आहे चवळी. वा. दाबा बटन चवळीचे. 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 बटन चवळीचे
बस ओके आहे. हा कोरस असतो. हा कोरस असणार आहे. भारी भारी ओके आहे. या, एक नंबर आहे. Done आहे. विशेष नाही आता. आता निवडून येणार अण्णा. एकदा आपण रिहर्सल करूया. नाही नाही त्या रिहर्सल नाही करीत, डायरेक्ट टेक. मला माहिती ना, ती डायरेक्ट टेक देते. ओके आपण टेक करूया. हाय 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 अगं बाई अगं बाई अगं बाई. हा मी एक बीट्स देतो तुम्हाला बेसिक, त्या बीटवर तुम्ही गा, चालेल का? ठीक आहे, चल. 1 2 3 म्युझिक. कट 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 कट. ऐकलत ना तुम्ही? हो ऐकलं की. कळलं तुम्हाला? हा म्हणजे काय? अण्णा हा. अण्णा ती गाम तंबुद्दी असं म्हणाली आता. हसताय. ज्यासाठी आपण गाणं बदललं की तुमचं कार्य कळायला पाहिजे, बरं. तर गाम तंबुद्दी मध्ये ते काहीच कार्य कळणार नाही अण्णा. नाही कळणार ना, त्याच्यात काय आहे. अहो, कसं कळणार अण्णा? अण्णा, ऐका त्यांचं बरोबर बोलते ती. काय होतंय, गाणं जरा चिंबाटल्यागतच वाटतंय म्हणजे. थोडस हीच होतंय जरा. नाही नाही अण्णा प्लीज ना, अण्णा प्लीज ना. नाही, ती मेमरीच गायली माझी. मेमरी. मी दाऊता काय दाऊता ती दाऊ म्हणते? बरोबर बोलते ती. ऐता ना ऐता म्हणते ती. दादी कोण दादी? दादी दाजी म्हणायचंय त्यासनी. त्यांची लई इच्छा आहे, म्हणजे आतनं त्यांना वाटतंय फक्त जीभ साथ दिना झाली जरा. दादी थांबलं होतंय ना. मस्त होत आहे. मी दाते हा ऐता. मुदिक दे ना मुदिक. देतो 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 मॅडम, थांबा. 1 म्युझिक. ग्लाम थांबले तिथं ती बांधले थंडात. गटलाला धाकणं पळून दिले दात. गटलाला धाकणं पळून दिले दात. अण्णांनी लावले लाईत. अंधाला ती धाली ताईत. अंधाला ती धाली ताईत. विनोद का थल थल थल. एक कोण, मी का? एक मिनिट. कोण थल कोण? दार आहे. थल मला एक दादा थुतली. कोण थुतली? दादा थुतली दादा. अरे हलकत एक्सक्यूज मी. हलकत हरकत. हा. जागा सुचली. हा. हा काय मी ऐतऊ ऐतवा आता? हा. काय ऐतवा? तलू ना. हा. म्युझिक. हा. विनोद कांती. विनोद कांती धाई पिवळी. विनोद कांती धाई पिवली. अण्णांती निताने ताळे तवळी. अण्णांती निताने आहे तवळी. दाबा बटन तवळी ते. दाबा बटन तवळी ते. दाबा बटन तवळी ते. दाबा बटन तवळी. दोघी बाहेर या. चेतना आणि मृणाल बाहेर या. काय काय झालं सर. काय झालं? काय मूर्ख आहे मी? मूर्ख आहे? काय? रायटर, लिरिसिस्ट, कंपोजर काय लिहिला इथे? तुम्ही काय गाताय? त्यांनी गायलं तेच गायलं सर. अरे पण तुमच्या आहेत ना जिभा, का डोळे लावले जीभ म्हणून? तुम्ही का तववी तववी म्हणताय? बोला ना चवळी चवळी. पोरं सेम पाहिजे म्हणून. मला नाही काय सांगे, सेम पाहिजे मला नको सांगू. तू गातो आणि तुला काय गाता येत नाही तर ऍक्टिंग तरी कर ना गायची. गात होती. चल तिकडे.
पोस्टा मारायला पाहिजेत फक्त स्टुडिओ मध्ये आल्यावर. तुला लियात कला नाही दमत आहे. थोडं तर एनदी येऊ दे एनदी. मॅडम तुम्ही प्लीज थोड्या वेळ शांत बसा प्लीज. नको ना अण्णा, नको ना, नको ना प्लीज ना. ती ना तववी म्हणते चवळीला. तववी अशी कुठली निशाणीच नाहीये. ती कोणाला मत देणार लोक मला सांगा ना. नको ना. मेवणीच गाणार माझी, बस ठरलेलं आहे. अण्णा हा. मी काय म्हणतोय, त्यांची जीभ 2 दिवस तुम्ही भिजत का नाही ठेवली? गरम तेलात भिजत ठेवायला पाहिजे होती. अण्णा जराच शब्द बाहेर पडला असता. मेवणीच गाणार बोललो ना, मेवणी गाणार. ऐका ना, नको ना अण्णा, अरे अण्णा, सांगा ना. बोललो ना मेवणी गाणार अहो, माझी. ह्यांच्या प्रोफेशनल गायिका आहेत ना, त्यांनी गाऊ द्या ना अण्णा. हो मी बोललो ना, तुम्ही मेवणी गाणार. अरे काय मेवणी मिवणी मेवणी मिवणी मिवणी लागलोय तुम्ही यार. नका ना मिवणी मिवणी करू तुम्ही. अरे काय सांगू मी माझं दुःख तुम्हाला. सांगा सांगा, म्हणजे तुमची काय क्लिप आहे का त्यांच्याकडे? मेवणीच गाईल बोललो ना. हा तुम्ही हे करून घ्या. थाल थाल काय बाई काय दाऊ दाऊ दा बाई काय ते दायतय ते दा बाई. हलकत कधी वाटली. म्युझिक. विनोदकांची धाई पिवळी अण्णांची नितानी हाय तववी. अण्णांची नितानी हाय तववी. दाबा बटन तववी ते, दाबा बटन तववी ते. दाबा बटन चवळीचे, दाबा बटन चवळीचे. अरे दाबा बटन तववी ते, दाबा बटन तववी ते. दाबा बटन चवळीचे, दाबा बटन चवळीचे. कट कट. वा वा छान. वा तसं वाटलं दादी. मस्त उत्तम छान होतं ना? छानच अगदी. कोण आला? दादी हॅलो. मस्त. हा बोला की. हा रोहित माने बोलतोय. हा नाही तर की. हा काय 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 कोणाचा फोन हे आहे? कलेक्टर ऑफिस मधून फोन आलाय जरा. कलेक्टर. हा, काय म्हणताय? कलेक्टर ऑफिस. का बरं? काय झालं? अहो असं कस पण. अरे बघा ना लगा, काहीतरी करा ना तुम्ही. अहो झालं इथं आमचं सगळं, तर गाणं झालं तयार. असं होय, अवघड आहे का मग? बरं बरं सांगतो अण्णासनी. होय होय. काय झालं साहेब? काय झालं. ती आपली निशाणी आहे का चवळी, हं, ती अजून दोघांनी घेतली होती. हं. तर चवळी उष्टी आणलाय आता यांनी. ते तर ती म्हणली ती तुम्हाला दुसरं चिन्ह दिलंय आता. कुठलं चिन्ह? आवा काढू. काय आवाकाडो. गाणं बदलायला लागेल जरा आता. आवा काढू करायला लागेल गाणं. ते चवळीच्या ठिकाणी आवाकाडो टाका म्हणजे ते होऊन जाईल निशाणी. आवाकाडो. विरोधकांची झाली पिवळी, अण्णांची निशाणी आहे आवाकाडो असं गायचं आता? आवाकाडो. अरे नाही जमणार आहे असं. कसं जमेल हे नाही, 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 होईल होईल. ते तुम्ही ते मालवणीमध्ये करा ना. ते अपोजिशनच्या चड्डीचं सुटले नाडो. लक्षात ठेवा आनंदचा आवा काढो. रेकॉर्डिंग करा. मोदींदा मोदींदा मी जाते. अपोजिशन त्या तिथं धुतलाय नादो. अण्णांती नितानी आवा कादो. अपोजिशन त्या तिथं धुतलाय नादो. अण्णांती नितानी आवा कादो. दाबा बटनावर कादो ते, दाबा बटनावर कादो ते. मॅडम मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स. फारच मजा आली. बघूया प्रसाद दादांचं यावर काय म्हणणं आहे. सुपर कॉन्सेप्ट होती आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. आणि नमा भंगार भंगार बेरिंग होतं. म्हणजे उभं राहण्यापासून तुझे तोंड करत होतीस ते, म्हणजे कहर आहेस तू नमा, कहर. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई
क्रेझी परफॉर्मन्स होता. नमा नंतर नंतर तुझं हे आवडायला लागलं होतं. एवढं छान केलंस. छोटासाच पार्ट होता पण त्याच्यात तू फारच जीव ओतलास. अण्णा जबरदस्त होते, अण्णांची टीम पण जबरदस्त होती. खूप एन्जॉय केला आम्ही. रसिका मस्त. राऊत तुझा पण सहभाग खूप उत्तम होता. पशाजी म्हणाले तसं खूप छान टीमवर्क आणि आम्हाला आवडेल परत अण्णा आणि त्यांची टीम बघायला. एकदम कडक परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आज बॉस आणि एम्प्लॉईच्या नात्यामध्ये येणारा एक वेगळाच ट्विस्ट. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा अनपेक्षित टर्न अनुभवण्यासाठी. जो घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, हास्य महारथी समीर चौगुले आणि अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. काय काय म्हणजे हाय 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 हाय. सुट्टी दे चल. हा, मस्त. बॉस, सुट्टी द्यायची. उद्यापासून 3 दिवस मला सुट्टी हवी आहे. माझ्या मेवणा आहे, त्याच्या मुलाचं बोरनाण आहे. मला सुट्टी इकडे इकडे बघ, इकडे बघ. शानपणा नाही करायचं. बर. मी सांगतोय सुट्टी द्यायची. छुट्टी नहीं देगा तो मेरे को बुरा नहीं होगा. तड़प आएगा मस्कत में जाएगा. येस चौगुले, काय प्रॉब्लेम काय? मी फाईल शोधतोय खाली. काय बडबड चालली आहे? नहीं सर, गुड डे सर. गुड डे. हे कधी गेले आहात? गॉड, 3 दिवस फक्त सुट्टी हवी आहे तरी हिम्मत होत नाही यार. चौगुले काय चाललंय यार. अरे हा झुंबर. हॅलो. हो बोल. मिळाली सुट्टी मिळाली? नाही अजून नाही मिळाली ऍक्च्युली. मिळेल पण संध्याकाळपर्यंत मिळेल. येस. वाटलंच होतं मला. होय, तू कशाला आलीस? तू इकडे ये. तू कशाला आलीस? ऑफिस मध्ये आले म्हणजे माझा नवरा किती पेद्रट आहे ना ते बघायला आले मी. अगं, ऑफिस मला माहित होतं आजही सुट्टी मागताना माझा नवरा कच खाणार म्हणून आले मी. हळू. शटाप. ओके शट. आता मी जाणार केबिन मध्ये आणि मी सुट्टी मागणार. नाही, तुमचा नाही. बॉस कोण मोठा लागून गेला मी बघणार. नाही असं Shut up, नाही. shut- ऐक एक पण झुंबर, शब्द बोलायचा आवाज नाही. कमी कर. मुळात आवाज कमी कर जरा. इकडे दिसतं, डायरेक्ट दिसतंय तिथून. ऐक डायरेक्ट जाऊ नकोस. शांत हो. असं नको करूस. नको. असं करणार तुम्ही. एक दोन- एक सुट्टी पाहिजे ना. एक सुट्टी. 2 तास. आता परवा जॉईन झालेला तो विराज जगताप तुमच्या कंपनीच्या चेअरमॅनच्या खांद्यावर हात टाकून की अरे कैसा आहे गोस्वामी असा फिरतो ना तो. ते परवा त्याने पार्टीत जरासं थोडंसं घेतलं म्हणून त्याची तुम्ही हिंमत सांगितलं ना झाली. मला. बरोबर, मी सांगतो ना हो म्हणून. एक सुट्टी नाही मागू 2 तास दे मला. फक्त 2 तास दे. मी सुट्टी देतो. 2 तास मला दे. नाही. प्लीज झुंबर. आता मी आतमध्ये जाणार. मेरी झुंबर. ए! ओके. आता मी आतमध्ये जाणार. तुम्ही बाहेर थांबायचं. नाही ग, असं नाही ग. आतमध्ये आलात तर मग तुम्ही आत मग मी आधीच सांगते मग. झुंबर बॉस. बाहेर थांबायचं. मी मागणार मग सुट्टी. मग कशी सुट्टी देत ना मी बघते मग. बॉस आहेत, रिलॅक्स एकदम. झुंबर. हॅलो. अरे क्या दिनेश भाई, क्या पेस्ट कंट्रोल किया मेरे को बताओ. काय करते आत? हे दिनेश भाई नाहीये. मी हे चौगुलंक बोंका. अरे मिसेस चौगुले. चौगुले बायको चौगुल्यांची. Yes. आपण पार्टीमध्ये भेटलो होतो ना. पार्टीत भेटलो होतो. नमस्कार. हाय, हॅलो. नमस्कार. हाय, नमस्कार. बसा प्लीज. एक मिनिट. मी इथे बसायला आलेलं नाहीये. बसायला माझ्या घरात खुर्ची आहे. ए हो. ए नाव काय? माझं नाव काय? पृथ्वी प्रताप. प्रताप असेल नाही तर प्रकाश असेल. आउट चले आउट. ओके. मी माझ्या नवऱ्याला सुट्टी का देत नाही? देतो. कधी देतो कधी देतो? माझा नवरा तुमच्या ऑफिस मध्ये गेली 5 वर्ष राबतोय की नाही मग त्याने एकही सुट्टी का
घेतली का नाही? आय ऍडमिट नाही घेतली त्यांनी, सुट्टी नाही घेतली. घेतली नाही कारण तुम्ही दिली नाही त्यांना सुट्टी. चले भाग चल. तुम्ही त्यांना सुट्टी दिली नाही का? नाही मी का दिली नाही? माझा नवरा माणूस नाही, माझा नवरा यंत्र आहे का? ऑफिस सोडून त्यांना पर्सनल आयुष्य नाही का? चौगुलेंना पर्सनल लाईफ आहे? आहे. आम्ही त्यांनी कधी सांगितलं नाही म्हणून. सांगितलं कशाला पाहिजे? माणूस आहे म्हणजे आहे ना त्यांना पर्सनल आयुष्य. राईट मिसेस चौगुले. तुमच्यामुळे लग्नाचा एकही वाढदिवस आम्ही साजरा नाही करू शकलो. हा माणूस नेहमी उशिरा येतो आणि मग आता काय बाबा, आता उशीर थकलो म्हणून घरीच थांबतो. मग काय कुकरला खिचडी लावतो आणि मग सेलिब्रेट करतो. नाही खिचडी खाता यार, म्हणजे काय चाल? खिचडी पौष्टिक असते ना, तर दॅट इज अ व्हेरी. इथे शिट्टी ठेवीन आणि शेगडीवर बसवेन आणि दर 3 मिनिटाला असा आवाज काढायला लावेल. आय एम सॉरी. काढू? नाही एका शिट्टी सगळी वाफ बाहेर काढू? नाही नको चल भाग चल. नो शांत व्हा ना प्लीज, शांत व्हा. तुम्ही सुट्टी देणार आहात की नाही? अशी मिसेस चौगुले अशी पटकन सुट्टी देता येत नाही. माझ्या भावाच्या मुलाचं बोलणं नाही रे. आज उद्या परवा चौगुलेंना सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अशी नाही देता येत. तुम्ही सुट्टी देणार दिली. काम डाऊन. नाही फिरता? नो येस आय एम सो सॉरी. मी बॉस आहे पण तुम्ही मला तसं वागवत नाही आहात. बट नो प्रॉब्लेम. सुट्टी लवकर दिली आहे बघा, 2 दिवसाची सुट्टी. सिग्नेचर त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं, माझ्याकडनं राहून गेलं हे बघा. सुट्टी आरामात. थँक्यू. येस वेलकम. या मिळाली सुट्टी मिळाली? अगं काय झुंबर, अगं काय जादू काय केलीस तू? अशी मागायची असते सुट्टी. कळलं ना? पेदासाठी असं नाही करायचं. बरोबर आहे, पण मी इतके दिवस प्रयत्न करतोय पण तू एका क्षणात तू सुट्टी. क्या बात आहे यार. हा काय बोलले सर? चांगले आहेत ना मनाने? हा चांगले आहेत. हा ऍक्च्युली मी खूप आवाज चढवून बोलले हो. असं नाही करायला पाहिजे सर. चांगलं सुट्टी व्यक्तिमत्व. देत नाही म्हणजे काय हो? बरं, माणूस म्हणून चांगले आहेत ना ते. माझे त्यांचे वेगळे रिलेशन्स आहेत. बरं, एवढी सुट्टी त्यांनी मोठ्या मनाने दिलेली. थँक्स तरी म्हटलंस का? बरोबर दे आता. थँक्यू कुठे? आता उशीर होईल. नाही असं नाही. थँक्यू म्हणायचं नाही. आपलं कर्तव्य आहे की नाही. मी थँक्यू थांबा आता. एका मिनिटात थँक्यू. आता मी मागितली ना सुट्टी. मी थँक्यू. काय तुम्ही मी येतो ना. मला असा आवाज चढवता येत मी फक्त मागे उभा नाही. तुम्ही राहतो. थांबा, मी बोलते. हरकत नाही. हॅलो सर. अरे दिनेश भाई, तुम्हारे वजह से वो चौगुलों का बांको. नाही मी चुगल का ये है मैं. अरे आय एम सो सॉरी. मी काय होतंय, दिनेश भाईंचा आणि तुमचा हेअरकट सेम असल्यामुळे मला कळत नाहीये. सुट्टी मी नाही दिली आहे का? मी सुट्टी देतो. मी आणखीन 3 दिवसांची देऊ का? नाही मी नियम बदलतो हवं तर. नाही, नाही, त्यांनी कधी येऊ देत कधी जाऊ देत. तुम्ही आरामात. नाही ऍक्च्युली तुम्ही सुट्टी बरोबर दिली. तेच सुट्टी दिलीत ना 3 दिवसाची. म्हणून मी थँक्यू बोलायला आले. थँक्यू सॉरी. थँक्यू मच. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा नाही प्लीज. सर मी उभी. बरं आय नो तुमच्याकडे चेअर आहे पण तुम्ही Sorry, जर sir, मी बसलात. खूप बोलले. नाही प्लीज बसा ना. प्लीज बसा. नाही सर हॅव अ सीट. मी बसले. काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन. इट्स ओके. कॉफी घेणार तुम्ही? नाही ठीक आहे. मी छान कॉफी बनवतो. नाही ऍक्च्युली सर असं नका आवाज करू. सॉरी. नाही उलट तुम्ही आवाज चढवलात तर जरा बरंही वाटलं. सॉरी सर. आयुष्यात भक्कम साथ देणारी बायको असती ना, चला मी जग जिंकलं असतं. म्हणजे मला मस्त वाटलं. चौगुले इज अ लकी मॅन. इज अ लकी चॅप. काय त्यांनी सुट्टी मिळावी म्हणून काय आवाज चढवलात यार तुम्ही. सर म्हणजे जरा जास्त. नाही उलट मस्त वाटलं मला. काय जरब आहे तुमच्या आवाजात. सॉरी. आवाजाला बेस आहे ना तुमच्या. तर मला असं वाटलं कोणीतरी पाहिजे आयुष्यात असं यार आपल्याला ओरडणार आहे. सॉरी असं करणार मला भारी वाटलं. माझी बायको जर काय होतंय सर मला काही सॉरी माझा आवाज जास्त. नाही. दॅट्स फाईन. मी कुठे माझं रडगाणं गातोय तुमच्या समोर. तुम्ही जा तुमच्या भावाच्या मुलाला बोरवेल खाण्याची आहे. तुम्ही जा. नाही बोरवेल नाही सर. हे बोरवेल नाही. हे नाही भावाच्या मुलाचं हे बोरवेल बोरणार Oh, right, त्यामुळे. right, पण that. ते उद्या आहे सर. आज मी थांबू शकते. बोला ना सर. काय सांगत होतं? मला कळत नाही सर. माझा आवाज काय झालं सर? सांगा ना सर. बायकोचं काही सांग. काय होतंय सर? काय होतंय सर? काही नाही. तुम्ही ओरडलात ना माझ्यावर तर मला असं वाटलं मला की माझी बायको का नाही एवढी नॉर्मल. माझी बायको
काय सॉरी आय एम सो सॉरी No, it's okay. ताई आय एम सो हो सॉरी मी ताई का म्हणतोय ताई बोलू शकता सर मला ताई मी ताई सर ओके बोलू शकता तुम्ही बोला ना मला काय काही नाही खरंच काही नाही सांगा ना सर खरंच काही नाही सांगा ना ताई. खरंच काय तुम्ही सांगा ना सर तुम्ही मला ताई बोललात सांग ना भावड्या सॉरी मला ताई बोललात नो सर नो इट्स ओके खरंच काही नाही का ताई सांगा जरा वाईट वाटलं मला नाही काही नाही सर सांगा ना माझी बायको नाही आहे ना कशी नॉर्मल म्हणजे काय हो बस आम्ही त्रास आहे ग आयुष्यात ताई त्रास आहे कसलं माझी बायको मला खूप त्रास देते ग ताई म्हणजे काय करतेस तुम्ही भिंतीला का मारताय नाही असं हात ठेवायला गेलं होतं तर हे झालं ताई माझी बायको नॉर्मल नाही आहे ग त्रास देत असते मला ती म्हणजे काय करते काल मी घरी गेलो ना रात्री हा तर तिने रजनीकांतचा जेलर पिक्चर बघितला होता तर ती जेलर झाली होती आणि मी खुनी झालो होतो पहाटे 4 पर्यंत ती खुनाचा तपास घेत होती शेवटी कंटाळून पहाटे 4 वाजता मी गुन्हा कबूल केला मग तिने मला फाशीची शिक्षा दिली मग ती झोपली म्हणजे काय केलं सर नाही म्हणजे एक आंघोळीचा पंच असतो ना आपला तसा गळ्याभोवती गुंडाळला असा लावला मग मी असं केलं मग तिला वाटलं मी मेलो मग ती झोपली बापरे विअर्ड वागते व्हायलेंट वागते हे विचित्रच आहे खूप सर पण अॅन्युअल डे ला केवढं छान होतं त्या डान्स पण केवढं छान केलं होतं छान नाचल्या होत्या त्या नाचे मयुरी पिक्चर बघितला होता तेव्हा त्यामुळे तशी नाचत होती जो पिक्चर बघते ना मग काल रजनीकांतचा जेलर बघितला म्हणून जेलर नाचे मयुरी बघितला तर नाचली तेव्हा नाचे मोहरी झाल्या होत्या म्हणून त्या नाचत होत्या अरे खूप विचित्र आहे आय नो रोज हे डील करावं लागतं ताई तुला काय सांगू का हास्य जत्रेचे वार कसे बदलत असतात तसे तिचे मूड बदलतात सोमवार मंगळवार नाही रविवार मग सोमवार मंगळवार खूप करते का ताई खूप करते मला जगावंसं नाही वाटत ग तिच्यामुळे भीती वाटत असते कधी कधी रात्रीची ना लहान मुलगी होती आणि अशी बाहुली घेऊन एकटी रडत बसते झोपतच नाही ग ताई मग काय करता सर तुम्ही मग तिला शिवली परबची लहान मुलगी दाखवते मग घाबरते तिला असं सतत भीती वाटत राहते कोणीतरी असं करून बोलेल तिच्याशी भीती वाटते तिला खूप मग ती घाबरते खूप त्रास देते ग ताई मागच्या महिन्यात तर तिने बावरची पिक्चर बघितला होता ग शेफ झाली होती दिवसभर रात्रभर मला लाडू वळायला लावले 1,500 लाडू वळले ग मी एवढे लाडू वळले दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या मॅच मध्ये लेग स्पिनर म्हणून खेळलो ग चल हातातून वस्तू पडली ना टर्न व्हायची हातातून वस्तू पडली टर्न व्हायची अख्खी गल्ली चिडवत होती ए कचरा ई गेंद डाल ई गेंद अख्खी गल्ली चिडवत होती ई कचरा ई गेंद डाल असं होतं का ताई? केवढं विचित्र आहे सर म्युझिकल आहे खूप विम्सिकल आहे याच्यावर काही हे औषध उपचार काही नाही सर नाही औषध नाही येत आहे याच्यावर काही हे आहे ना आजार आहे ना वेगळा औषध नाही येत आहे काय आजार आहे सर नेमका हा वेगळा आजार आहे ना ताई काहीतरी नाव असेल ना कॅरेक्टर चेंज या हा वेगळा आजार आहे कॅरेक्टर चेंज या जो सिनेमा बघते ना त्यातलं एखादं पात्र निवडते आणि दिवसभर त्याच्याच औरामध्ये राहते ग मग वेगळं काहीच नाही लागली तर म्हणून द्यायला काय नाही सर तशीच वागत असते ग ताई सारखी तशीच वागत असते मागच्या महिन्यात तुला सांगतो तिने बॉर्डर बघितला ग सनी देओलचा ती सनी देओल झाली होती आणि मला तोफ म्हणून खांद्यावर फिरवत होती दिवसभर 2दा-3दा तर म्हटली पण हेलिकॉप्टर पाडू मला भीती वाटली ताई मी खूप थकलो मी खूप दमलो तिला म्हटलं बास कर ग बाई बास कर मला नाही व्हायची तुझी तोफ मला झोपू दे ग मग तिने मला झोपवलं आणि झोपताना म्हणाली उद्या मी गदर बघणार आहे मी सनी देओल तू हँडपंप ताई तू मला सांग ज्या माणसाला उद्या सकाळी उपटलं जाणार आहे तो झोपेल का सांगत आहे
नाही झोपलो ग, मला खूप मला भीती वाटली ग ताई, मला भीती वाटली ताई, मला भीती वाटली. तुम्ही रडू नका मला. एवढा सगळा ताप, मनस्ताप, मानसिक छळ सहन करून मग मी इथे ऑफिसला येतो ग. आणि इथे देवाने ना एक माणूस ठेवलाय माझ्यासाठी, देव माणूस, कोण सर? देवदूतच आहे ग, समीर चौगुले. हो हो, तुझा नवरा ताई, तुझा नवरा. मी इथे आलो ना की माझी सगळी कामं तो करतो, फक्त तो करतो, बाकी कुणी करत नाही. त्याला सगळं माहिती ऑफिसमधलं, कुठली फाईल कोणाची आहे, कोणाशी काय डील केलेलं आहे. तो एकटा माणूस माझं सगळं काम करत असतो, कधीच सुट्टी घेत नाही. मला म्हणतो तुम्ही जा, तुमच्या बायकोची काळजी घ्या, मी ऑफिस बघेन. तो ना खरं तर माझ्या ऑफिसचा अलेक्झांडर आहे, सगळी युद्ध जिंकतो, सरसेनापती आहे माझ्या ऑफिसचा, युद्धात अग्रेसर असतो ग तो, तोच सगळं करून देतो व्यवस्थित. तुम्ही रडू नका सर. नाही का, ते खूप वाईट होत आहे का माझ्यासोबत, मी तुला सांगू नाही शकत आहे. मागच्या आठवड्यात 3 इडियट मधली आमिर खान झाली होती. हा मग चांगला रोल होता ना सर. नाही, तिचा चांगला होता, मला प्रेग्नेंट मोना सिंग केलं होतं. ती बॅटरी आणायला गेली ना कारची, तेव्हा मी पळून आलो, नाही तर निसर्गाला आव्हान होतं ग. अय्यो, सर हे कायच्या काय म्हणजे डेंजरस आहे सर. सर तुम्ही बसा सर, तुम्ही वा वा वा. तुम्हाला लग्नाच्या वेळी माहित नव्हतं का हे सर? लग्नाच्या वेळी हा, लग्नाच्या वेळी मला त्यांनी हे केलं होतं. हे लग्न काय झालं, काय नाही सर, ते हे- लग्नाच्या वेळी सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले होते तिच्या वडिलांनी. सासरा माझा विलन निघाला ताई. म्हणजे सगळे सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले, मग छान छान संस्कारी गुणी गुणी वागली ना. फसलो ताई, तुझा दादा फसला का ताई. उद्या तिलाच दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण आता काय पण आता सर? नाही, पण आता नाही नेता येणार ना. का सर? नाही काय ते काय ना, या ऑफिसमध्ये बाकीचे एम्प्लॉईज फक्त नावाला काम करतात. एकटा माझा वाघ समीर चौगुले फक्त काम करत असतो या ऑफिससाठी, एकतर तो किंवा मी. आता उद्या समीर चौगुलेच सुट्टीवर आहेत, तर मलाच काम करावं लागणार ना. ठीक आहे, पण काय माझी बायको थोडीशी वेडी आहे, अजून जास्त वेडी होईल. नाही सर, असं नाही हरकत नाही, परत कधीतरी कुठल्या तरी नाही सर, असं कसं? नाही हे खूप गंभीर आहे. नाही मी सांगते ताई त्यांना ताई या- नाही, अगं तुझं जास्त महत्वाचं आहे ताई. नाही तुझ्या भावाच्या मुलाला बोर्डिंग स्कूलला टाकायचं आहे. नाही बोर्डिंग स्कूलला नाही, बोरणार नाही बाबाच्या मुलाचं. ते पण महत्वाचं काय आहे. एवढं महत्वाचं नाही सर, हे केवढं गंभीर आहे. तुम्ही 1 मिनिट थांबा, हे खूप गंभीर आहे. अरे नाही ताई. समीर, इथे या. इथे या. कशाला अगं. थँक्यू. उद्यापासून एकही सुट्टी घ्यायची नाही, रोजच्या रोज ऑफिसला यायचं. नाही, पण ही सुट्टी मंजूर केली आहे ना. अरे अगं झुंबर फाडून काय नाही, तुम्ही आजपासून कधीच घरी थांबायचं नाही, रोज ऑफिसला यायचं. या माणसाची काय अवस्था आहे, तुम्ही रोज ऑफिसला यायचं. ऐक ताई, पण मला कळत नाहीये, तू तेच माझ्या मागे असतेस नाही. आणि सुट्टी घे. मी आता सांगतेय ना, तुम्ही रोज ऑफिसला यायचं म्हणजे यायचं. रविवारी सुद्धा घरी दिसतात तर माझी चप्पल तुमचं घाल. नाही ताई, अगं रविवारी तर सुट्टी असते ना. तुम्ही यायचं म्हणजे यायचं. मग मी यायला तयारच असतो. मी काय कमी केलं हा का माणूस ऑफिससाठी? तुम्हाला मोठा भाऊ समजतो, तुम्ही कशी लाज नाही वाटत का हो तुम्हाला? सर तुम्ही बस ओके, थँक्यू. ओके, येस. तुम्हाला सुट्टी मागताना लाज नाही वाटत का हो? नाही, मला ऑलवेज आहे. माणूस काय समजतो तुम्हाला? मोठा भाऊ समजतो. मोठा भाऊ नाही, फक्त अलेक्झांडर आहात तुम्ही माझ्या कोण आहात तुम्ही? हो, मी अलेक्झांडर आहे ऑफिसचा. येस. आणि सर सेनापती आहेत माझ्या. सेनापती कोण आहे? हो, मी आहे. मी ऑफिस आहे सर. आहे सर. ऑलवेज मान्य करतो. या ऑफिसचा जेम्स बॉन्ड कोण आहे? मी आहे. ढिशक्या आहे. मी आहे. जेम्स बॉन्ड. या ऑफिसचा मजबूत पाया कोण आहे? मजबूत पाया मी आहे. दुसरा कोण आहे? ऑफिसला लढाईला जाणारा सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? अरे लढायला मयारा उसमें काय रे, लढायला मयाला मोठा माणूस. झेंडा कोण काढणार पुढे जाऊन? अरे झेंडा मैं काढेगा ना झेंडा. उद्या ऑफिसचा चेअरमॅन कोण होणार आहे? अरे हे काय, चेअरमॅन कोण होणार आहे? मैं ऑफिस का चेयरमैन हो रहा. मैं चलो ऑफिस का चेयरमैन हो गया रे. त्यानंतर कोण सांभाळणार? अरे मैं संभालेगा रे. तू जब मैं तेरे बाद में मैं संभालेगा. मैं कौन है? करना आराम, उसमें क्या है यार. मैं अरे सबके सामने जाकर मैं ऑफिस का काम करेगा रे. अलेक्झांडर कोण आहे? अरे मैं अलेक्झांडर. नाव्याचा बोटीचा नौका कोण आहे? अरे मैं लोटका नौकार. कोण बोटवाला उडणार आहे? मैं अरे बोटवा लोकल है लोकाट. मग हे कर, झेंडा कोण काढणार आहे? कुछ मैं अरे उसमें क्या है. मला माहिती नाही हे काय घडलंय आमच्या आयुष्यात आता. झुंबर या बॉसला कधी बधेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हा काय ट्विस्ट आहे. मस्त आहे, पण आता खूप प्रश्न पडतात की आता पुढे काय होणार. याची उत्तरं तुम्ही द्याल तूर्तास. आपण आता हास्यरसिकांना विचारूया की त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. प्रसाद दा. दिनेश भाई मला आता
लाजवाब कॅरेक्टर केलं, लाजवाब. म्हणजे झुंबर अशीच असू शकते. म्हणजे तो जो हेअरकट आहे तो आउटस्टँडिंग आहे. वनिता क्या बात आहे यार, खूप मजा आली. सई. तगडा परफॉर्मन्स होता. आहारे माझ्या झुंबरा. वने फारच मस्त कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस. फार मजा आली तुला बघताना. पीपी, आज पण तुझा परफॉर्मन्स फार अप्रतिम होता. सॅमी, मला तुझ्या परफॉर्मन्समधली ईज खूप आवडली आज. मजा आली. वा 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 वा. मंडळी, मृणालताईंच्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत रत्नागिरीचे रत्न श्रमेश आणि प्रथमेश. चला बघूया आता मृणालताईंच्या मुली त्यांचं कसं स्वागत करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो हां सागडे सर. हां ना, आम्ही पोचलो आहे इव्हेंटला. फक्त काय झालं, एक मुलगा आम्हाला त्या VIP रूममध्ये सोडून गेला आहे आणि 20 मिनटं झाली कोणच आलं नाही आहे इथे. इव्हेंट कॅन्सल वगैरे नाही ना झाला आहे? नाही, कसं आम्हाला शेवटी कळतं म्हणून म्हटलं. त्यांना सांग काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला जेव्हा ते फोनवर बोलले ना काय रे हिरो, तेव्हाच मला वाटलं काहीतरी गंड होते ते आपल्याला. फोन कर, सांग त्यांना. सागडे सर, श्रमेशने तुम्हाला हाय सांगितलंय. हां ठेवला. अरे ते काय सारखं प्रत्येक वेळी आपल्याबरोबरच होतं. श्रमेशजी, प्रथमेशजी, या या या. अरे, लवकर पोचलात तुम्ही. नाही तुम्ही उशिरा आलात. बरोबर ओळखलत. हरकत नाही. श्रमेशजी, प्रथमेशजी, तुमचं स्वागत करते ही मृणाल ढमढुसकेजी. आवडलं ना? वापरा वापरा वापरा. मला माहिती आहे तुम्ही असं काही कॉमेडी दिसलं की लिहिता वहीत आणि टाकता हास्य जत्रेत. बिंदास वापरा. नाही पण नको मला क्रेडिट पण नको मला. मला भरपूर कामं आहेत हो. बसा बसा. ह्या सगळ्या गोष्टींचा मोह नाही मला. नाही म्हणजे तुम्ही बिंदास वापरा. आम्ही अगदीच असं वापरत नाही. आम्ही स्वतःच लिहितो आणि तेच वापरतो असं. हां म्हणजे सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं का तुम्हाला? नाही नॉर्मल बोलला तो. म्हणजे मी आपलं ओघाओघात बोलून गेले, पण म्हणजे तसं मला खरं तर म्हणजे तुमच्यासारख्या काजव्या पुढे आमच्यासारख्या सूर्याचं काय ना. मृणालताई, तुम्ही उलट बोललात. सॉरी, मी भांबावून गेली जरा. आमच्यासारख्या सूर्यापुढे तुमच्यासारख्या काजव्याचं काय ना. तरी पण सेमच बोललात. नाही, मी आता उलट करून बोलले. नाही वाक्याचं नाही म्हणत आहे. तुम्ही स्वतःला सूर्य आणि आम्हाला काजवे बोलताय. येस ऍक्च्युली आम्ही तर खरं तर जाऊ दे. मस्त मस्त. बरं ऐका ना, मी तुम्हाला फोनवर बोललेलो ते लक्षात आहे ना? म्हणजे कार्यक्रम झाला की आम्ही फोटोसाठी थांबणार नाही. आम्हाला लगेच नाही, कारण आमची 11ची ट्रेन आहे. उद्या सकाळी 11ला आम्ही मुंबईत पोहोचणार आणि 12ची आमची रिहर्सल आहे. बरोबर. आणि जर उशिरा पोचलो ना तर 100 रुपये पडतात, फाईन पडतो आम्हाला. 100 नाही 500. 500 सॉरी 500. आणि घेतात ते. खरंच? हो, दत्तू उभाच असतो. आणि काय म्हणजे खरं सांगू तर तुम्हाला आम्ही रिहर्सलला अजिबात लाईटली घेत नाही. रिहर्सल म्हणजे नाही, करायचाच आहे. लगेच आपण कार्यक्रम सुरू करूच या. हो, फक्त मला पालवी तर फुटू द्या. बाई, मला बरोबर कळलं. तुम्ही विचार करताय बापरे एवढ्या सुंदर मृणालताई हे काय बोलतायत, मला तर पालवी फुटू द्या. सांगते थांबा. कसं आहे माहिती का, मी एक झाड आहे. हां, आणि तुम्हाला माहिती आहे ना, वर्षा ऋतूला कशी झाडांना पालवी फुटते, तशा माझ्या 2 पर्णपल्लव्या आहेत ज्या आता माझ्या झाडाचा घेर वाढवणार आहेत. हां, तर त्या आज तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. अच्छा, मग तुम्ही नाही घेणार? असं कसं? प्रत्येक वेळेला मृणालताईच पाहिजे असं नाही होऊ शकत. पहिल्यांदाच आलोय. नाही, यावेळेला त्या इंटरव्ह्यू घेणार आहेत तुमचा. आणि मी सांगते ना तुम्हाला, मज्जा येईल तुम्हाला. मी त्यांना बोलवते, म्हणजे कसं तुमची एकदा ओळख झाली ना की काही टेन्शन नाही. अगदी. हो बोलवते. बाप रे किती घाई. बोलवते म्हटलं ना. हो, शीलू. हॅलो मृणालताई. ह्या येतीलच आता. मग आपण करून घेऊ. आता
नुसत्या उभ्या राहणार आहात का आता? इथे विनोद सूर्य आलेत, नमस्कार करा. अरे बापरे, काय हे? ताई त्या सूर्यनमस्कार त्या आतून बाहेर येत आहेत जवळजवळ. त्यांना थांबवा त्या. उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. काय जमीन घेऊन वर आली आहेत. काय करताय? लॉस काढू नका माझी तुम्ही. सूर्य नमस्कार कोणी घालायला सांगितले तुम्हाला? नमस्कार करा म्हटलं ना मी. तुम्हीच बोलले ना सकाळी उठल्यावर करत जा सूर्य नमस्कार. ती शिकवते ना मी त्यांना. रोज सकाळी उठल्यावर आपल्या घरी सूर्यनमस्कार करायचे असं मी सांगितलं. इथे घालायचे नाहीत ना VIP रूम मध्ये. असं पाहुण्यांच्या समोर आपण सूर्यनमस्कार वगैरे घालतो का? म्हणजे आता आल्या आल्या तुम्हाला हे काय सांगायचं, पण इतकी वर्ष झाली मी यांना शिकवतेय, पण ह्या ना काही शिकत नाहीयेत. यांनी आता धुरा सांभाळायला हवी की नको? तुम्ही दिलीच नाही धुरा, काय सांभाळणार? तुला दिली असेल, तू विसरली असशील. तू विसरली असशील. मी नाही विसरत, तूच आहेस विसर भोळी. तू मग भोळी विसर. मग तू विसरा भोळी. तू भोळा विसर. मग तू भोळा भोळा. मग तू विसर. एक तास चालू शकेल हे, तुम्ही बघा. गंमत बघा आता. नाही 1 तास आम्हाला. नाही थांबा 1 तास बघा. आपण कार्यक्रम 30 मिनिटाचा करणार आहोत. 1 तास कुठे? ते नको. हे काय झालं तुमचं? माफ करा, झालं का तुमचं? काय करताय तुम्ही? या वेळेला मी सांगितलं होतं ना तुम्हाला की आता चुका नाही करायच्या. का करताय परत ते सगळं तुम्ही? ताई ऐका ना ताई, बसा ना तुम्ही, बसा. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, त्यांना असंच सांगावं लागतं, नाही तर त्यांना कळत नाही. तुम्ही त्यांना प्रेशराईज करू नका. मी बोलतो नाही, त्यांच्याशी. मी काही असं नाही करत आहे प्रेशर. मी बोलतो. हाय, किती छान आहेत त्या. काय नाव आहेत तुमची? ही नीलू. ही शीलू. ही नीलू. ही शीलू. मी शीलू. मी नीलू. मी शीलू. हो तू शीलू. तू नीलू. तू शीलू. 2 तास. मी नीलू. 2 तास नावच सांगत राहतील आता. थांबा. अहो 2 तास नाही आहेत आपल्याकडे. बघा ना तुम्ही गंमत. नाही गंमत बघायला नाही आलोय. आम्हाला जायचंय ना लवकर. उद्या आमची रिहर्सल आहे MSJची. मग ते त्यांना कळायला नको का? हा पण यांना नाही, मला तुम्हीच सांगा, यांना कळायला हवं की नको? रानात वाढतं गवत खाती गाई, आम्ही उद्याच्या मृणाल ताई. नका ना असं करत जाऊ तुम्ही दोघी. तुम्हाला माहितीये ना किती लाडाच्या आहात तुम्ही. ताई- असं वेड्यासारखं नका ना वागू. चांगलं वागा ना ग. शिकवते ना मी. शिका ना. ताई ऐका ना. ठीक आहे, आम्हाला कळलं तुमचं प्रेम, पण आपण लगेच मुलाखतीला सुरुवात करूया. काय उशीर झाला ना तर आम्हाला पुढे सगळ्या गोष्टीमध्ये उशीर होईल. आपण माफ करा, आपण कार्यक्रम स्टेजवर जाऊया आपण. नाही, करूच आहे. आपण ह्या मुलाखत घेणार आहेत ना, ओळखलत ना तुम्ही? म्हणजे- रमेश प्रथमेश. नमस्कार श्रमेश प्रथमेश. नमस्कार. त्यांना पण करा. हे कोण आहेत? ड्रायव्हर असतील. मला तर बॅग उचलणारे वाटतायत. पण बॅग कुठे आहे? यांना उचलणारे असतील मग. चेहऱ्यावरून उचलेच वाटत. नाही आता काय बोलतात ते? उचले वगैरे बोलतायत. हा तर अनोळखी माणूस आहे, याला कशाला नमस्कार करायचा? आणि तुम्हीच शिकवलंय अनोळखी माणसाशी बोलू नये, फायदा घेतात. नाही हो, मी असं नाहीये. मी तू सांग ना त्याला. ह्याच्याबद्दल काय बोलणार पण? अहो तुम्ही सांगा ना, मी असं नाही. हे तसे हे अनोळखी नाहीयेत. काय बोलताय तुम्ही? तुम्ही थांबा, मी सांगतो माझी ओळख त्यांना. तुम्ही MSJ बघता का? हो बघतो की. हा मग तुम्हाला नाही बघितलं कधी? मी असतो ना. ते हे असं तुम्ही सलीम अकबर बघितलंय का? त्याच्यामध्ये हा अकबर करतो, मी सलीम करतो. ते घातलेलं असतं ना त्याच्यात. किंवा ते बघितलंय का तुम्ही माझं की मी नाईट ड्रायव्हर आहे ना? मी असतो ते वर केलेले असतात केस ते. कोण आहे हा? असं आठवत नाहीये सर. आय एम म्हणजे सॉरी, त्यांच्याकडून आय एम सॉरी. खरं मला आठवत म्हणजे म्हणतात ना. कसं करताय तुम्ही? अख्खा महाराष्ट्र या पॉम्पॉम ना ओळखतो. पॉम्पॉम नाही हो, नाव सांगा ना. पॉम्पॉम ही ओळख आहे का? तशी ओळख म्हणून सांगितलं हो. नाव सांगा ना. प्रथमेश शिवलकर. कळलं का आता तरी? रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर. आई शपथ! प्रथमेश रमेश ही 2 वेगळी माणसं आहेत. पहिल्यापासून. एक मिनिट, मग तुम्हाला काय वाटत होतं?
प्रसाद खांडेकर आले होते. प्रसाद खांडेकर एकच माणूस आला. समीर चौगुले ते पण एकच होते. श्याम सुंदर राजपूत 3 नाव एकच माणूस आला. अगं मठ्ठांनो, राजपूत, चौघुले, खांडेकर ही आडनावं नाही का? प्रथमेश हे आडनाव आहे का? असतात ललित प्रभाकर, सायली संजीव, नम्रता संभेराव. संभेराव आडनावच आहे, माणूस नाही संभेराव. काय अहो, सांगा ना त्यांना. विचारू नका. पण असतात ना नावं अशी. बरोबर आहे. मग आम्हाला वाटलं रमेश प्रथमेश. अहो नाही. नाही ऐका, अगदीच चुकीचं नाहीये त्यांचं. म्हणजे असतात अशी लोक फॅन्सी नावं लावत असतात. तुमच्या हास्य जत्रेत पण आहे की ते कोण आहे? ते, विनायक पुरुषोत्तम. ती स्टाईल नाहीये, ती त्याने असंच ठेवलंय, म्हणजे मुद्दामून ठेवलंय. मिठाईवाल्याकडे उधारी आहे ना, तो घरी येऊ नये म्हणून नाव बदललंय ते. आपण आधी कार्यक्रमाला आम्हाला कळलं की हा इंटरव्ह्यू घेणार अगं बाई, आहे. हो. आपण जाऊया आपण मुलाखतीला. फक्त ते सत्कार वगैरे करून घेऊया. म्हणजे तिकडे करूया ना. नाही, तिथे उगाच लोकांसमोर गोंधळ नको आणि असं वेळ जायला नको म्हणून आपलं आणलंय का सत्काराचं सामान, शाल श्रीफळ. हा, शाल द्या चला. हे घ्या. आता काय भाजी आणायला जाऊ? ओढणीसारखी दिली रे. माझ्या अशीच द्या, हातात द्या. आम्हाला वाटलं एकच माणूस आहे. म्हणून एकच शॉल आणली. ठीक आहे, एकच शॉल आणली आहे. रमेशला दिली, मला मिळाली. असं कसं हो? मला माफ करा, खरंच म्हणजे मनापासून माफी मागते. नाही नाही, माफी ठीक आहे. त्यांना हरकत नाही. आपण मग नारळाचं करून घेऊया. मी माझ्याकडनं माफी तिथे मागते. स्टेजवर करू ना नाही, आपण. नको, करूनच टाकूया. तिथे वेळ जातो हो, लोकांसमोर उशीर- उगाच खोळंबा नाही, नको. नारळ द्या पटकन. खूप वेळ चाललाय. कॅच तुम्ही पकडली, नारळ तुमचा झाला. काय पद्धत आहे ही नारळ द्यायची? मला माहिती होतं ह्यांनी एकच नारळ आणला असणार, पण असा कोण नारळ? हा कुठला सत्कार आहे? आणि ह्या सत्कारासाठी तुम्ही आम्हाला इथे थांबायला सांगताय? जाऊया ना स्टेजवरती, करूया ना माफ आपण. करा, काय करताय तुम्ही? असं कॅच देतं कोणी नारळ? आणि सर, तुम्ही पण, तुम्हाला शाल मिळाली होती ना, तुम्ही असं तत्परतेने लगेच हवरटासारखा नारळ कशाला घ्यायचा? त्यांना घेऊ द्यायचा ना. ते कमी चपळ आहेत म्हणून त्यांना काही नाही मिळालं पाहिजे का? माझ्या चप्पलजवळ बोलण्याच्या ऐवजी त्यांना नारळ आणायला पाठवा. माझी चप्पल तर कुठे मध्ये काढताय? सॉरी, नको ते नारळ बिरळ. चला ना, जाऊया ना आपण. तो नारळ घ्या आणि यांच्या डोक्यात फोडा एकदाचा. त्या इकडे अहो, ते तुमचं शब्द ना शब्द ऐकतात ते. कळतं का तुम्हाला? त्या तुम्हालाच फॉलो करता जेन्युअनली. चला ना. त्या जर मला फॉलो करत असत्या ना, तर आज त्या कुठच्या कुठे असत्या? या डोंबलाच्या फॉलो करतायत मला मी खरंच सांगते. बस नाही, तुम्ही बसा. मला यांचा कंटाळा आलेला आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना हास्य जत्रेत घेऊन जा. कुठे? हास्य जत्रेत घेऊन जा. तिथे आमची जागा फिक्स नाहीये. यांना कुठे घेऊन जा? 22 कलाकार आहेत, काढायची सुरुवात आमच्यापासून करणार आहेत ते. आणि कलाकारांचा सोडा, एक रायटर वाढला तर आम्ही अल्टरनेट लिहितो आता. हा. दिसतंय का? कळलं का? इतक्या बिंडोक असून पण हास्य जत्रेत पण नाही घेत आहेत तुम्हाला. हो, पण हा क्रायटेरियाच नाहीये तिथला. बिंडोक आहात म्हणून हास्यचित्र घेतलं तर असं नाहीये ते. आणि हे तुम्ही आमच्याच तोंडावर बोलता. ऐका हो मृणालताई, ऐका मी काय बोलतोय तुम्हाला. आम्हाला उशीर होतोय, ऑलरेडी आपली 10 मिनिटं गेलेली आहेत. हा. आपण जाऊया तिथे स्टेजवर, चला लवकर. आणि तुम्हाला नसेल मुलाखत घ्यायची ना, तर हा माझी मुलाखत घेतो. आमचा फॉर्मॅटच आहे तो. झालं समाधान? तुमच्यामुळे ते किती उलट सुलट बोललेत मला, ते ऐकलं का तुम्ही? ऐकू येतंय का? मठ्ठासारख्या इकडे तिकडेच बघत राहा तुम्ही माझं काहीच ऐकू नका. किती वेळा तुम्हाला सांगितलंय माझं जरा नीट ऐका. मी काय सांगते तसं करा, पण तुम्हाला तुमचंच काहीतरी वेगळं करायचं असतं. बस झालं आता. मी अक्षरशः सांगते तुम्हाला, मला तुमचा कंटाळा आलेला आहे. मला आता तुम्ही आणि पाहुणे काय घालायचं तो गोंधळ घाला, मला काही बोलायचंच. काय होतं शिवा? कोणीतरी बोललं पाहिजे तर पुढे जाईल ना सगळं. बोला कोणीतरी. तू तरी बोल ना, सांग ना. मला 6 महिन्यांनी इव्हेंट मिळालाय. कसं काय? काहीतरी बोल. ताई ऐका ना, काय ऐकू? ते जाऊया ना. मीच काय ऐकायचं कायम? नाही, मीच का म्हणजे मी एवढे दिवस यांना सगळं सांगते ते त्यांनी नाही ऐकायचं, पण मी ऐकायचं. मला ना मेरून जावंसं वाटतं. खरंच मेरून जावंसं वाटतं. मृणालताई, तुम्ही नका ना जाऊ मेरून. तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला कोण ओरडणार? तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला
इतकं प्रेम नका ना माझ्यावर, नका ना इतकं प्रेम नका ना करू. असं करता तुम्ही, इतकं प्रेम नका करू माझ्यावर. मला कळतंय पण तुम्ही इतकं प्रेम नका करू रे. तुमचं मी सगळं ताई ऐका ना, या तुम्ही पड्या. आम्हाला कुठे बोलवतं? काय काय बोलताय तुम्ही? उठा आधी. कोण आलं नाही इथे तर काय बोलतील लोक? उठा. लोक इथं आले तर इज्जत तुमची पण जाईल आणि आमची पण जाईल, कळलं ना? ए, तुम्ही तिकडे जा. या. चल तिकडे. बाळांनो. आहे साला, कोण नाही. हाय, हाय. ऐका ना, आता चांगलं केलं. ऐका ना ताई, मी तुम्हाला काय बोलतोय मगाचपासून. काय आपण झालं? त्या मुलाखतीच्या इकडे जाऊया ना. करायचंच आहे आता, 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होणारच आहे, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तो असं करा ना. गेले 15 मिनिटं बोलताय तुम्ही. हो, तेव्हा 15 मिनिट. ऐका ना, तेव्हा 15 उद्या मिनिट. रिहर्सल आहे हो आमची. 12 वाजता मला माहिती आहे, नाही तर 500 रुपये द्यावे लागतात. हा. हो मला पण माहितीये. ऐका ओ परिनो, ते त्यांचा परिचय वगैरे लिहून आणायला सांगितलं. करा ना तिकडे स्टेजवर. हा माझा अजिबात विश्वास नाही या पोरींवर आता. इतका गोंधळ घातलाय ना त्यांनी आतापर्यंत की मी आता अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. पटकन वाचा. रमेश प्रथमेश हे हास्य जत्रेच्या पहिल्या सीझन मध्ये होते. व्हेरी गुड. त्यानंतर त्यांनी हास्य जत्रा सोडली. त्यानंतर हास्य जत्रा फेमस झाली. एक मिनिट. बघू मोबाईल बघू. काय 2 वेगवेगळी वाक्य आहेत ना हा. ती. रमेश प्रथमेशने हास्ययात्रा सोडली, हास्ययात्रा फेमस झाली. एकत्र नका जोडू. काय त्याचं कसं वाटतं ते ऐकताना? ते वाक्य ऐकताना असं वाटतं की आम्ही अपशकुनी आहोत. आम्ही सोडल्यावर फेमस झाली ती. चुकीचं सांगताय तुम्ही. आणि मुळात हास्ययात्रा सुरू झाल्यापासून पहिल्या सीझन पासून आम्ही दोघं हास्ययात्रेत आहोत. हा फेटे जास्त होते पण आम्ही हरलो होतो. हा, ते राहू दे. हे सांगितलं. त्यानंतर मला वेगळं करायचं होतं. मी गेलो, मग आपण आला मागोमाग. पण नंतर 3ऱ्या सीझनला सरांनी आम्हाला बोलवलं का? कारण सरांचं आमच्यावरती प्रेम आहे. आम्ही सरांचे लाडके आहोत असं वाटतं. काहीतरी अरे वाटतं. आपणच कसा प्रश्न अरे पण एक वास्तवाची जाणीव करून दिली मध्ये. वास्तवाची जाणीव ऐका तुम्ही आपापसातच भांडताय. म्हणजे काय होतंय की तुमची चिडचिड होते. मला का होते कळतं. माहितीये का? आम्हाला लवकर जायचंय हो, मला म्हणून. मान्य आहे. पण हे बघा, आता जगात लोक तुमच्याबद्दल जे लिहितील त्या सगळ्यांचे तुम्ही हात नाही ना धरू शकत. पण चुकीचं बोलण्याचं तोंड थांबवू शकतो ना. आमच्या तोंडावर ते चुकीचं बोलताय म्हणून त्याला थांबा म्हणून सांगतोय. काय झालं? कापलं नाक कापलंय तुम्हाला सांगतोय मगातून. आता आपल्याकडे त्यांना मी बरोबर, माफ करा, त्यांना मी बरोबर नावं लिहायला सांगितली होती. नावं नाही का लिहिली तुम्ही नीट? हिला सांगितलेली लिहायला. मला नाही, तुला सांगितली होती. वही तुझ्याकडे होती. त्या दिवशी तुझ्याकडे होती. खोटं बोलू नको. तू खोटं बोलतीयस. खोटारडी आहेस. मला खोटारडी म्हणलीस तर चापटीच मारीन. मला चापटी मारली तर मी चिंटू का काढीन. चिमटू का काढलास तू गुदू गुदू करीन. मला गुदू गुदू नको करू. गुदू 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 मला गुदू गुदू केलं तर मी पण गुदू गुदू करीन. गुदू 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 गुदू. 4 तास लिहून देते. 4 तास चालू शकतं हे. अहो त्यापेक्षा फिल्म बघील ना कुठली तरी जाऊन. मी काय बालिश चालू आहे सगळं त्यांचं. असंच असतं हे. मी किती वर्ष सहन करते बघा. अरे पण आम्ही का सहन करू? आम्हाला उद्या रिहर्सलला जायचं. तुम्हाला सांगतोय ना मगासपासून. पहिल्यांदा हा बालिश बाबुराव थांबा पहिलं. हे काय गुदू गुदू? कुठलाही मेंढा? शिलू. मॅडम ऐका, आता स्पष्टच बोलतो. मगाचपासून तुम्हाला काय? सांगतोय तिकडे स्टेजवर जाऊया, मुलाखतीला सुरुवात करूया. पण तुम्ही ऐकत नाहीत. शेवटची 5 मिनिटं उरलीत. आता आम्ही स्टेजवर जाणार, हाय हॅलो करणार आणि निघणार. आमचं मानधन आम्हाला द्या. आम्ही जर MSJ ला लेट पोहोचलो ना तर आमच्याशिवाय करतील ते शेड्यूल. असेल करतात ते. असेल कार्यकर्त्याची भूमिका पण महत्वाची आहे. हो ऐका ना, आम्ही हाय हॅलो करतो. स्टेजवर नक्की जाल ना? हो नक्की जाणार. मानधन आणलंय का? हो मृणाल ताई. ते काय आणलंय ते अर्ध करा आणि द्या पटकन त्यांना. घ्या ना. पेमेंट फाडलं त्यांनी. काय रिलॅक्स. पेमेंट फाडलं त्याने आमचं. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. अरे बाबा बोल ना काहीतरी. अरे मी ह्याच्यात लाईट बिल भरणार होतो माझं. तुम्हाला कळतंय काय? तुमच्यामुळे एक अभिनेता अंधारात राहणार आहे आता. मी काहीच नाही करू शकत. माझ्याकडे बघू नका. मला ना आता चिडायचा पण कंटाळा आलाय. नाही म्हणजे मुन्नीनी किती काय काय करायचं मला सांगा ना. मुन्नी कोण? मुन्नी मी. मला लाडाने मुन्नी म्हणतात ना. काय तुम्ही बरेच आहात की. मला नका सांगू ह्या आता कशा बघतायत. मी आता निवृत्ती घ्यायचं ठरवलेलं आहे. मला आता यांच्या पुढे काही बोलायचंच नाहीये.
एवढं लांबून आलो. बोला ना मृणाल ताई. भाव काय खाताय बोला ना. मृणाल ताई बोला ना. बोला ना. गेले 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 ऐका ना, ऐका ना, तुम्ही आम्हाला इव्हेंटला बोलवलं आणि आम्ही आलो त्याबद्दल क्षमस्व. फोन लावतो एक. सागडेनं फोन लाव. हॅलो सागडे सर. नाही तुम्हाला ते आल्याला भेटाल का तुम्ही? गुदुगुदू इव्हेंटबद्दल सांगायचं आहे जरा तुम्हाला. नाही मला तुमच्याशी वा 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 मस्त परफॉर्मन्स. बालिश बाबूराव फारच आवडले. मजा आली. बघा हा सरस एक काय म्हणतात रसादा. छान. शेवटचा जो पंच होता की आम्ही पोचलो नाही तर शेवट तसंच करतील ते. दॅट वॉज आउटस्टँडिंग. सुपर. खूप मजा आली तुम्हाला दोघांना या सिरीजमध्ये बघून. रंजक होता विषय. मजा आली. छान. येस सई. ठार वेडा परफॉर्मन्स होता. सचिन सरांची संकल्पना होती आणि तुम्ही फारच ती छान फुलवलीत. तुम्ही तिघी. शिवा तुझा तर लुक म्हणजे तू कुठे बघत असतेस मी ते शोधायचा प्रयत्न केला पण ते सापडत नाही. आउटस्टँडिंग करतेस तू हे कॅरेक्टर. इवन प्रिया तू पण फार म्हणजे तुम्ही दोघी इतक्या फिट बसता या रोलसाठी. आणि ईशा तू पण म्हणजे दिवसेंदिवस अजून जास्त छान गट्टी जमत चालली आहे. ही अशीच राहू दे गट्टी. अशा शुभेच्छा देते. मजा आली. वा वा. मंडळी मनोरंजनाचा हा खेळ असा चालू राहणार आहे परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर सोमवारी आणि मंगळवारी तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.